नमस्कार. आपल्या मुलांना हव्या तशा सवयी का लागत नाहीत? आणि या सवयी लागण्यासाठी आपण काय करायचं? हा सर्व पालकांच्या समोर असलेला भयंकर मोठा प्रश्न आहे. आणि माझ्या क्लिनिकल कामामध्ये मी असं बघतो, की मुलाचा आजार काहीही असो, त्याच्या बरोबरच्या असणाऱ्या अनेक सवयी या बदलत्या याव्या किंवा पालक ज्याला चांगल्या सवयी म्हणतात, त्या चांगल्या सवयी लागाव्या ह्याच्यासाठी सर्व पालक धडपड करत असतात आणि ते त्याबद्दल सल्लाही विचारतात. कुठल्या प्रकारच्या वातावरणामध्ये चांगल्या सवयी लागू शकतात, हा त्यातला खूप महत्त्वाचा भाग असतो. आणि अनेक पालकांशी बोलताना मला जी गोष्ट वारंवार दिसते, दिवसातून 10 वेळा दिसते, तीच गोष्ट मी तुमच्यापुढे मांडायचा प्रयत्न करतो आहे. हे 100% शास्त्रीय सत्य किंवा हा एकच रस्ता आहे, ज्याच्यामुळे गोष्टी बदलतील, असा मी आणत नाहीये. या दृष्टीने तुम्ही विचार करा. या प्रकारे काही बदल तुम्हाला स्वतःच्या कुटुंबामध्ये, कुटुंबाच्या वावरण्यामध्ये करता आले, तर बघा. त्याचा तुमच्या मुलांना जर फायदा झाला, तर अर्थात हा अल्टिमेटली तुमचाच फायदा आहे. म्हणून हे मी तुमच्यासमोर मांडतोय. एक साधं उदाहरण घेऊया. माझ्याकडे हायपर ॲक्टिव्हिटी म्हणजे चंचलता आणि अस्वस्थता असलेली अनेक मुलं येतात. आणि त्या मुलांच्या तपासण्या होतात, त्यांना डायग्नोसिस दिलं जातं, योग्य प्रकारची थेरपी, औषधोपचार या गोष्टींची चर्चा होते. तेव्हा मला पालक अगदी विचारतात म्हणजे विचारतातच, की "का हो मेडिटेशन करायला ह्याला सांगूया का?" बहुतेक पालकांना असं वाटतं, की कुठल्यातरी प्रकारचं ध्यान करणं, मेडिटेशन करणं, यामुळे अनेक प्रश्न सुटणार आहेत. आणि जर डॉक्टरांनी हे आपल्या मुलाला सांगितलं, तर आपलं मूल हे निश्चित करेल. कारण समहाऊ लोकांचा असा विश्वास असतो, आई-वडिलांचा असा विश्वास असतो, की बाहेरच्या एखाद्या माणसाने मुलाला सांगितलं तर मुलं पटकन ऐकतात. आपलं काही ऐकत नाही. त्यामुळे शाळेतले शिक्षक असो, ग्राउंडवरचे शिक्षक असो, घरातली कोणी थोरली माणसं असो किंवा माझ्यासारखे बाहेरच्या डॉक्टर मंडळी असो, त्यांच्याकडून मुलांना काहीतरी डोस पाजायचा आई-वडील नेहमी प्रयत्न करत असतात. तर यामध्ये जेव्हा ध्यान लावणे नावाच्या प्रकाराची गोष्ट येते, तेव्हा मी इन्व्हेरिएबली अगदी न चुकता आई-वडिलांना हा प्रश्न विचारतो, की तुमच्या घरामध्ये कोण-कोण ध्यान करतं? आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 100 90 वेळेस आम्ही कोणीही ध्यान करत नाही, कधीही केलेलं नाहीये, अशी उत्तरं मिळतात. आता ध्यान करणे, मेडिटेशन करणे, ह्याचे जे फायदे असतात, त्याबद्दल जगभरात भरपूर संशोधन झालेलं आहे. त्याची माहिती सगळीकडे उपलब्ध आहे. प्रत्यक्षात त्याचे अनेक फायदे दिसतातही लोकांना. जाहिरातीमध्ये सांगितलं जातात तेवढं सबमर्ज की एक दवा, अशा कॅटेगरीतलं मेडिटेशन नाहीये. पण मेडिटेशनचे अनेक महत्त्वाचे फायदे आहेत आणि ते जगन्मान्य सुद्धा आहेत. तरीही ही गोष्ट नियमित करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात, त्या शक्यतो वय वर्ष 40-45च्या पलीकडे असतात. आयुष्यातल्या त्या तापत्रयांचे चटके बसले, विविध वाईट अनुभव आले आणि थोडा निवांत वेळ मिळाला किंवा खूप त्रास झाला, तर माणूस या रस्त्याकडे वळतो, असा माझा अनुभव आहे. त्याच वयात मेडिटेशन करावं का? हा एक वेगळा प्रश्न आहे. लहानपणापासून केलं तर त्याचा फायदा होतो का? हाही एक वेगळा प्रश्न आहे. आत्ताचा आपला मुद्दा असा आहे, की फक्त आई-वडिलांनी सांगितलं तर मुलं मेडिटेशन करतात का? बहुतेकांचा तुमचा असा अनुभव असेल, की शाळेमध्ये जेव्हा 5 मिनिट काहीतरी ध्यान करून घेतलं जातं, तेव्हा शाळेची शिस्त म्हणून मुलं तिथं मांडी घालून बसतात, हात असे ठेवतात आणि डोळे बंद करतात. ते खरंच मेडिटेशन असतं का? हाही एक वेगळा भाग झाला. पण जर घरात कधीच कोणी मेडिटेशन केलेलं नसेल, मुलाच्या डोळ्यासमोर ह्याचं एकही उदाहरण नसेल, तर हे मूल फक्त कुठल्यातरी एका डॉक्टरनी, ज्याला तो आयुष्यात पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा भेटलेला आहे आणि जिथे मुलाच्या ऐवजी आई जास्त बोलायला मिळालेलं आहे, त्या डॉक्टरचं ऐकून रोज सकाळी उठून ध्यान लावून बसेल का हो? असं होत नाही. अनेक सवयींचं हे मूळ आहे. ज्या गोष्टी मुलाला घरामध्ये दिसतात, त्या गोष्टी नॉर्मल आहेत असं मूल समजायला लागतं. ज्या गोष्टी त्याला अगदी लहानपणापासून व्यवस्थित शिकवून त्याच्याकडनं करून घेतल्या जातात,
आणि घरातली इतर लोकही ते करता आहेत हे जेव्हा मूल बघतं, तेव्हा ही गरजेची सवय आहे म्हणून मूल ते करायला लागतं. जसं शाळेत गेल्यावर असेंब्लीला सगळे एका लाईनीत उभे राहतात, तशातला हा प्रकार आहे. वेगळं कोणी सांगावं लागत नाही, पण मुलं ते आपोआप शिकतात. तशातला हा भाग आहे. त्यामुळे घरामध्ये तशा प्रकारचं जर वातावरण असेल, ते विशिष्ट गोष्ट ती जी विशिष्ट गोष्ट आहे ते शिकण्याची मुलाला मदत मिळाली असेल आणि आजूबाजूचे लोक ते नियमितपणे करताना दिसत असतील, तर मूल ती सवय उचलायची थोडीफार शक्यता असते. खात्री नाही. कदाचित तुम्ही अगदी अर्नॉल्ड श्वार्झनेगर असाल आणि रोज जिममध्ये जाऊन बलदंड झालेले असाल आणि तरीही तुमचं पोरगं या सगळ्या गोष्टीकडे बरं वा वा बाबा छान असं म्हणून स्वतः मात्र तंगड्यावर करून टीव्ही बघत असेल. ही अगदी शक्यता आहे. म्हणजे प्रत्येकच गोष्ट तुम्ही केली म्हणजे मुलं करतीलच असं नाही. पण एक विशिष्ट वय असतं. विशेषतः विशेषतः 7-8 वर्षाच्या आतली जी मुलं असतात ना, 5 वर्षाच्या आतली तर अगदी निश्चित, की आई-वडील ज्या काही गोष्टी करता आहेत, त्या गोष्टी करायची त्यांना हौस असते. त्यांना भयंकर आवड असते. कारण ते अगदी कॉपी कॅट वयामध्ये असतात. तुम्ही जसं बोलतात तसं ते बोलतात. तुमचे शब्द ते वापरायला शिकतात. तुम्ही जे जेवता तेच त्यांना जेवायला हवं असतं. तुम्ही जे कपडे घालता ते सुद्धा त्यांना हवे असतात. तुम्ही बाहेर गेल्यावर जे करतात ते त्यांना करायचं असतं. म्हणूनच ही छोटी मुलं कानाला फोन लावून बोलतात, "हो, मी ऑफिसला येतो आहे. मी कॉलवर आहे." वगैरे अशा गमती-जमती करतात आणि आपल्याला त्याचं फार कौतुक वाटतं. त्याचमुळे त्या छोट्या बाळाला सकाळी उठल्यावर तोंडावरून हात फिरवायचा, चूळ भरायची, थोडंसं काहीतरी खायचं किंवा काय जे काय तुमच्या घराची शिस्त असेल त्याप्रमाणे वागायचं. योग्य वेळेस दात घासायचे, अंघोळ करायची, कपडे बदलायचे, खेळणी आवरून ठेवायची, जेवण झालं की स्वतःची प्लेट उचलून ठेवायची, व्यायाम करायचा, हातरुमाल कसा वापरायचा, नाक कसं शिंकरायचं, या सर्व गोष्टी आजूबाजूला बघून शिकता येतात. हा फार महत्त्वाचा भाग आहे. अभ्यासाबद्दल तर आपण पेरेंट अकॅडमीच्या अनेक व्हिडिओजमध्ये बोललेलो आहोत. त्याच्यामुळे संध्याकाळची किंवा दुपारची एक विशिष्ट वेळ ही त्या मुलाला अभ्यासासाठी ठरवून द्यायची आणि तो स्वतःचा अभ्यास करत असताना आपणही सिरियसली काहीतरी वाचत बसायचं स्क्रीनशिवाय. या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. घरातल्या सगळ्या लोकांचा जर संध्याकाळचा एक 10 मिनिटाचा वेळ हे आपण सगळे इथे सर्कल करून बसणार आहोत आणि आपण ध्यान लावणार आहोत, हे जर त्या मुलाला लहानपणापासून बघायला मिळालं असेल, त्याला तिथे कोणीतरी घेऊन बसलं असेल, त्याला ध्यान लावायला मदत केली असेल, तर तो त्याच्या सवयीचा भाग होण्याची शक्यता आहे. शक्यता आहे. पण ह्याच्यापैकी जर काहीच झालं नाही, तर ते मूल ती गोष्ट कधीच शिकणार नाहीये. आणि मग त्यालाही वय वर्ष 40-45ला नव्याने ती गोष्ट शिकावी लागणार आहे. अनेक गोष्टी या गरजेच्या असतात. स्वच्छता आहे, आवरणं आहे, विशिष्ट खेळ आहेत, व्यायाम आहे, खाण्यापिण्याच्या सवयी आहेत, बोलण्याच्या सवयी आहेत, बोलताना कुठले शब्द वापरायचे, कुठल्या नात्याशी कसं बोलायचं, याबद्दलच्या गोष्टी आहेत, घरातल्या इतर लोकांशी कसं वागायचं, ज्याला थोडक्यात आपण संस्कार म्हणतो. हे जे संस्कार आहेत, हे काही कुठून आकाशातून पडत नाहीत. आजूबाजूच्या वातावरणाकडे बघून मूल ते शिकत असतं. बरेचदा. सर्व वेळेस नाही. त्याच्यामुळे ही गोष्ट तू करण्याची गरज आहे. ही करायला मी तुला मदत करतो आणि आपण सगळेजण हे करूया. हा त्यातला खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जेव्हा आई-वडील किंवा घरातली इतर थोरली मंडळी ती गोष्ट करत नाहीत किंवा त्याच्या अगदी उरफाटं काहीतरी करतात, तेव्हा ते मुलांना काहीतरी जस्टिफिकेशन देतात. काहीतरी कारण सांगतात, की "मी आज ध्यान का केलं नाही? कारण माझा ऑफिसचा कॉल होता." ह्याचा अर्थ त्यापेक्षाही महत्त्वाच्या गोष्टी असतात. ध्यानापेक्षाही आपलं जे ठरलंय, संध्याकाळी सगळ्यांनी 10 मिनिट एकत्र बसायचं आहे ध्यान करायला, त्यापेक्षाही महत्त्वाच्या काही गोष्टी असतात आणि त्या महत्त्वाच्या गोष्टी असल्या तर ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं तरी चालतं. हा मेसेज जेव्हा मुलाकडे कृतीतून पोहोचतो, तेव्हा मूलही नंतर ठरलेल्या गोष्टी टाळण्यासाठी एक्सक्यूजेस शोधतं, कारणं शोधतं आणि मग त्याला त्यावेळी जे महत्त्वाचं वाटेल ते कारण सांगून ते ठरलेल्या गोष्टींमध्ये मोडता घालतं. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आई-वडिलांना असं वाटतं, की आम्ही मोठे आहोत, आम्हाला या सगळ्या सवलती पाहिजेत, आम्हाला नियम वाकवायचा, नियम बदलायचा अधिकार आहे. आम्हाला नियमातनं पळवाटा काढायची कायदेशीर परवानगी आहे, कारण आम्ही आई-बाबा आहोत. इथे
मोठी गडबड होते. की एक म्हणजे प्रत्येक नियम हा मोडता येतो, प्रत्येक नियमातनं पळवाट काढता येते. ती फक्त तुम्ही इतरांना ठासून सांगू शकलात, की तुम्ही जिंकलात, अशा प्रकारची सवय मुलांना लागते. त्यामुळे ज्या चांगल्या सवयी तुम्हाला मुलांना लावायच्या आहेत, त्याचे हे साधे नियम आहेत. अगदी लहानपणापासून सुरुवात करा. विशेषतः वय वर्ष 1 किंवा त्याच्या आतच. मुलांना ते करण्यासाठी जी मदत लागते ती द्या. म्हणजे छोटासा ब्रश, त्याच्यावर छोटीशी पेस्ट किंवा बोटावर पेस्ट घेऊन ती दातावर कशी सगळीकडे लावायची असते ते शिकवा. मागच्या कोपऱ्यापर्यंत बोट जातं किंवा ब्रश जातो, तो त्यांना तिथे नेऊन दाखवा. हवं तर तुम्ही करून बसा आणि त्यांना दाखवा. म्हणजे ते बघून शिकतील. तर हे स्किल त्यांना शिकवा. ते रोजचे रोज करायला मदत करा आणि ते केल्याबद्दल त्यांचं नियमितपणे कौतुक करा. शक्यतो ती अख्ख्या फॅमिलीची ॲक्टिव्हिटी बनवा. म्हणजे मुलाला ते नॉर्मल आहे हे समजेल आणि त्याच्या आयुष्याचा ते भाग बनेल. सवयी लावणं हे खूप अवघड आहे. त्याच्यासाठी नियमितपणे मेहनत घ्यावी लागते. खूप विचार करावा लागतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, बडबड नाही करावी लागत. कृतीतनं दाखवावं लागतं. कारण बहुतेक सर्व आई-वडील सवयी या नावाखाली इतकी मोठी-मोठी लेक्चर्स सतत पोरांना मारत असतात, की भीक नको पण कुत्रा आवर या नात्याने पोरं कान बंद करायला शिकतात. त्यामुळे फुकाची बडबड न करता, सतत काहीतरी फिलॉसॉफी न जोडता आणि तू हे केलं नाही तर तुझं किती भयंकर नुकसान होईल, असे डायलॉग सतत न मारता, सरळ साधी नॉर्मल गोष्ट आहे, सगळ्यांनी करायची आहे. मी तुला शिकवतो कशी करायची ती आणि आपण हे रोज करूया. एवढा साधा एक मेसेज जर मुलांना नियमितपणे रोज मिळत राहिला, तर त्यांच्या सवयीमध्ये काही महिन्यांमध्ये, काही वर्षांमध्ये अनेक महत्त्वाचे आणि सकारात्मक बदल घडतात आणि ते जन्मभर टिकून राहतात. धन्यवाद.